नॅशनल फ्लॅगचा जर चुकून अपमान झाला तर तो गंभीर गुन्हा ठरू शकतो का? हॅलो एव्हरीवन, आय एम निशा, अ लॉ स्टुडंट. आज मी तुम्हाला हार्दिक पांड्याविषयी एक इम्पॉर्टंट केस एक्सप्लेन करणार आहे. हार्दिक पांड्यावर आरोप झाला होता की त्यांनी नॅशनल फ्लॅगचा अपमान केला आहे. या प्रकरणी ॲडव्होकेट AM सिंग यांनी कंप्लेंट देखील फाईल केली होती. भारतामध्ये नॅशनल फ्लॅगचा अपमान हा म्हणजे खूप मोठा ऑफेन्स आहे, जो प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट टू नॅशनल ऑनर ऍक्ट 1971 अंडर येतो. भारतात नॅशनल फ्लॅगचा जर कोणी इन्सल्ट केला तर त्याला फाईन किंवा इम्प्रिझनमेंट होऊ शकते. पण इथे इम्पॉर्टंट पॉइंट, कोर्टने इंटेन्शन बघितलं. कारण कायद्यात फक्त ऍक्ट नाही तर त्यामागचं इंटेन्शन देखील महत्वाचं असतं. या केसमध्ये मुख्य डिस्कशन होता की खरंच हार्दिक पांड्याचा नॅशनल फ्लॅगचा इन्सल्ट करण्याचा हेतू होता का? म्हणून लक्षात ठेवा, आपला तिरंगा हा फक्त फ्लॅग नाही